1999चं साल, जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली। अजित पवारांनी देखील आपल्या काकांचा मार्ग निवडत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। विशेष म्हणजे ज्या काँग्रेसमधून पवार बाहेर पडले, त्याच काँग्रेससोबत अवघ्या 3 महिन्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी हात एंट्री झाली। त्यांच्याकडे पाटबंधारे खात्याची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली, जे पुढे जलसंपदा मंत्रालय बनलं आणि तब्बल 2010 पर्यंत हे खातं त्यांच्याकडेच राहिलं। हा देखील तो काळ होता जेव्हा राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ, आर पाटील, जयंत पाटील आणि विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती। यातले काही नेते अजित पवारांचे वरिष्ठ होते, तर काही समकालीन। मात्र खऱ्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली ती 2004च्या निवडणुकीनंतर। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एक सूत्र ठरलं होतं, आणि ते म्हणजे ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री। 2004च्या निकालात राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या। नैसर्गिक न्यायानं मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित होतं। जर तसं झालं असतं तर कदाचित आर पाटील किंवा खुद्द अजित पवार राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर विराजमान झाले असते। मात्र शरद पवारांच्या राजकीय तडजोडींमुळे आणि चाणक्य नीतीमुळे राष्ट्रवादीनं हक्काचं मुख्यमंत्री पद काँग्रेसला सोडलं आणि विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले। ही तीच ऐतिहासिक चूक होती जी शेवटपर्यंत अजित पवारांच्या मनात सलत राहिली। आपल्या अनेक भाषणांमधून आणि मुलाखतींमधून त्यांनी आपली ही नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली। सत्तेच्या उंबरठ्यावर असूनही मुख्यमंत्री पदानं दिलेली ही हुलकावणी अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील एक सर्वात मोठी टर्निंग पॉइंट ठरली। उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं। परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो, कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल। तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।